श्री स्वामी समर्थ. ओम शं शनीश्वराय नमः. उद्या दर्श भावुका अमावस्या म्हणजे शनी अमावस्या. शनी अमावस्येला तुम्ही काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या जीवनातील कटकटी, ज्यांना शनीची 7.5 आहे त्यांनी, आणि ज्यांना शनी हा वक्री आहे, ज्यांच्या कुंडलीमध्ये आणि ज्यांच्या व्यापारामध्ये लोखंडासंबंधी व्यापार आहेत, त्यांच्यामध्ये काही अडचणी आहेत, त्यांनी जर या दिवशी उपाय केले तर नक्कीच हे उपाय अत्यंत फलदायी ठरले जातात. अमावस्या म्हटलं की काहीतरी निगेटिव्ह ज्या आजूबाजूला गोष्टी असतात किंवा नकारात्मक जी ऊर्जा असते तिचा प्रभाव या दिवशी वाढलेला असतो. मग आपल्याला त्या दिवशी असे काही उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या घराचं आणि मुलांचं रक्षण होईल आणि घरात काही कटकटी, भांडणं किंवा चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत. तर शनी अमावस्येला तुम्ही 3 असे कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत ते जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती जाणून घ्या. अगदी छोटे आणि साधे उपाय आहेत पण अत्यंत प्रभावी आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच लगेच दिसेल. कारण शनिदेव हे आपल्या कर्माचं फळ देणारी देवता आहे. आपण जे काही कर्म करतो त्याचं फळ हे शनिदेव आपल्याला तत्काळ देतात. तेव्हा ज्या व्यक्तींना 7.5 असते त्यांनी आपलं कर्म आणि आचरण जर शुद्ध ठेवलं आणि हे उपाय जर तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी जर केले तर नक्कीच तुम्हाला याचे पॉझिटिव्ह रिझल्ट हे दिसतील. तर पहिला उपाय तुम्ही शनीच्या 7.5मध्ये ज्या लोकांना शनीची 7.5 आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे. त्यांनी आपली छाया दान करायची आहे. छाया दान करणे म्हणजे काय, तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीचीच घ्यायची आहे. मातीची पंती घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि तो दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपली छाया म्हणजे आपलं प्रतिबिंब त्या तेलामध्ये बघायचं आहे आणि मनोमन अशी प्रार्थना करायची आहे की आजपासून माझी जी काही शनीची 7.5 आहे, जे दुर्भाग्य माझ्या मागे लागलेलं आहे ते नष्ट झालेलं आहे असं तुम्हाला वर्तमानमध्ये बोलायचं आहे. आणि त्या तेलाचा दिवा तुम्हाला एखाद्या शनिदेवाच्या मंदिरात ठेवायचा आहे. जर मंदिर नसेल आजूबाजूला जवळ तर तुम्ही रात्रभर तो दिवा दाराच्या, आपल्या घराचं जे मुख्य दार आहे त्याच्या उजव्या बाजूला तो दिवा तुम्ही रात्रभर जळत ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय काय करायचा आहे तर पितृशांतीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आज प्रत्येक घरात किंवा 2 घरं सोडले तर 3ऱ्या घरात पितृदोष आहे असं सांगितलं जातं आणि पितृदोषाची लक्षणे त्या घरामध्ये दिसतात. तर पितृदोषाची अनेक कारणे असतात. त्या घरातील काही व्यक्ती अपघाती गेलेले किंवा इच्छा अपूर्ण असलेले किंवा आणखीनही काही कारणामुळे जर पितृदोष लागलेला असेल तर या दिवशी तुम्ही पितरांच्या शांतीसाठी एक उपाय नक्की करायचा आहे. हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर दुपारी 12 नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शनिवारी ज्यावेळी सकाळी 5:11 अमावस्या प्रारंभ होणार आहे त्या दिवशी तुम्हाला दुपारी हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी आणि पितृशांतीसाठी हा उपाय एकदम प्रभावी मानला जातो. तुम्हाला काय करायचं आहे, अळणी भात करायचा आहे. मीठ त्यात टाकायचं नाही आहे आणि दुपारी 12 नंतर तुम्हाला तो अळणी भात एका पत्रावळीवर घ्यायचा आहे आणि त्या पत्रावळीवर तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि 4-5 थेंब कच्च्या दुधाचे टाकायचे आहे. दूध तापवलेलं नसावं आणि काळे तीळ टाकायचे आहे. हे सर्व साहित्य तुम्हाला एका पत्रावळीवर घेऊन दुपारी 12 नंतर तो नैवेद्य तुम्हाला आपल्या छतावर किंवा अशा जागेवर ठेवायचा आहे जिथे कावळे वगैरे कोणी खाणार नाही आणि आपल्या छतावर हा नैवेद्य तुम्हाला पित्रासाठी ठेवून द्यायचा आहे. आणि त्या दिवशी तुम्हाला पितृसूक्ताचं पाठ करायचं आहे. हवन केलं तर उत्तम, जमत नसेल तर तुम्हाला या दिवशी जे पितृशांतिकारक सूक्त आहे ते म्हणायचं आहे. ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला 3रा उपाय करायचा आहे. हा 3रा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. हा तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी
तर करायचाच, पण जी महिन्यात प्रत्येक अमावस्या येते त्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे. 12 अमावस्या जर तुम्ही असं केलं, शनी अमावस्येपासून सुरुवात केल्यानंतर 12 अमावस्या जर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरातली कोणतीच अडीअडचण पितरांसंबंधी आणि व्यवसायासंबंधी राहणार नाही. उपाय काय आहे तर तुम्हाला शनिवारी संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 5:30 नंतर, त्या काळामध्ये तुम्हाला एक तिळाचा तेलाचा दिवा मातीच्या पंतीमध्ये लावायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद टाकून तो दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला जे काही शनिदेवाचा मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे. नसेल येत तर स्वामी महाराजांचा मंत्र म्हटले तरीही चालन. ओम शम शनीश्वराय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. तो येत नसेल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटले तरीही चालन. आणि ती पंती तुम्हाला तिथेच ठेवून यायची आहे. 5 मिनिटे तुम्हाला जप करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील जे संकट, पितृदोष, व्यवसायासंबंधित काहीही अडचणी असेल तर त्या आजपासून नष्ट होत आहेत, अशी प्रार्थना करून तुम्हाला तो दिवा तिथेच ठेवून यायचा आहे. घरी आल्यानंतर हातपाय धुवून महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला आणखीन एक उपाय करायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला त्या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा रात्रभर जळेल असा लावायचा आहे. तो लावायचा कुठे तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार जे असतं तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आपण घरात प्रवेश करतो तेव्हा आपली जी उजवी बाजू असते तिथे तुम्हाला हा तिळाचा तेलाचा दिवा रात्रभर जळेल असा लावायचा आहे. शनी अमावस्येला तुम्ही शनी संबंधित जे काही उपाय करता ते अत्यंत शीघ्र फल देतात, कारण शनिदेव हे कर्म फल देणारे आहेत. त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करायचे आहे आणि आपल्या घराचाही अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संरक्षण करायचं आहे. अमावस्येला त्रास काही लोकांना का होतो तर त्यांच्या घरात हे जे दोष असतात, पितृदोष, 7.5 किंवा घरात काही नकारात्मक ऊर्जा, त्यामुळे त्या व्यक्तींना म्हणजे कोणतीही अमावस्या आली तर घरात खूप त्रास होतो. म्हणून हे उपाय तुम्हाला आपल्या घराच्या संरक्षणासाठी, मुलांच्या संरक्षणासाठी आणि व्यापारी संबंधित काही प्रश्न असेल तर नक्की हे उपाय करायचे आहे. आणि या दिवशी तुम्ही आपल्या घराच्या दारास जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या दारासमोर तुम्हाला मिरची आणि लिंबू नक्कीच आपल्या घराची नजर उतरवून लावायचं आहे. जर नजर उतरवणं शक्य नसेल तर काय करायचं, 7 मिरच्या घ्यायच्या, 1 लिंबू घ्यायचं आणि ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती टांगून द्यायचं आहे, जेणेकरून येणारी जाणारी प्रत्येक व्यक्तीची नजर घरावर न पडता प्रथम त्या लिंबावर आणि मिरच्यांवर पडेल. जी दुष्ट नजर आहे, वाईट नजर आहे, त्यापासून आपल्या घराचं संरक्षण होईल. अगदी छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो लिंबू आणि मिरचीचा. हा उपाय तुम्ही ह्या दिवशी नक्की करा आणि शनी अमावस्येच्या दिवशी हे छोटे उपाय नक्की करून बघा. अत्यंत प्रभावी आहेत आणि तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा की ह्या उपायांनंतर तुम्हाला खरोखर 1000% रिझल्ट मिळालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.